आमची अशीच माग आहे की 11.5 वर्षांपासून बापूजींवर जो अन्याय होतोय तो आत्तापर्यंत आम्ही खूप शांततेने सहन केला आहे, परंतु आम्ही सर्वजण साधक आज इथे ह्याकरता जमलो आहे की बापूजींच्या प्रकृतीसोबत खूप मोठी हेळसांड चालू आहे मागच्या 11.5 वर्षांपासून. अगदी जीवघेणे आजार असल्यामुळे त्यांची नीट प्रकृती व्यवस्थितपणे सांभाळणं हे सरकारची जबाबदारी होती. त्याच्यामध्ये सरकार आणि न्याय व्यवस्था यांचं सपशेल अपयश आम्हाला दिसून येत आहे. त्यामुळे आणखीही हार्ट अटॅक असतील किंवा अल्सर असतील ह्यासारखे छोट्या मोठ्या अनेक बिमारी अशा झाल्या आहेत की ज्यामुळे एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर्स देखील हात वरती करत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जर का सरकार न्याय देणं तर सोडा, परंतु एका मानव अधिकाराच्या निमित्ताने देखील एका व्यक्तीचं जर का तुम्ही पालनपोषण व्यवस्थित करू शकत नसाल. आज आपल्याला माहिती आहे येरवडा जेलमध्येच जवळचीच गोष्ट आहे, आतंकवाद्यांना बिर्याणीची ताटं पुरवली गेली होती, परंतु एक साधू संत ज्यांनी आपले 50 वर्ष आज ह्या महिला या कशासाठी इथे उपस्थित आहेत, कारण की त्यांना काही ना काहीतरी अनुभव आहे. बापूजींनी त्यांच्या उत्थानासाठी कार्य केलं आहे, परंतु आतंकवादी असतील, नेते असतील, इतर धर्मीयांचे जे धर्मगुरू होते त्यांना 11 दिवसांमध्ये पेरोल फेरलोल जे काही असेल ते मिळालं, परंतु गुरुदेवांना आमच्या 1 दिवसाचीही कुठलीही आम्हाला पॅरोल फरलोल बेल कुठल्याही प्रकारची आम्हाला राहत मिळालेली नाही आहे. आणि इतकी आरोग्याबद्दलची हेळसांड चालू असताना देखील त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष न देता आयुर्वेदिक उपचारची आमची मांग असून देखील आयुर्वेदिक उपचार वारंवार कोर्टाद्वारे फेटाळला जात आहे. तर न्यायपालिकेला आमचं हेच मागणं आहे की कृपया आमच्या ह्या मागणीकडे लक्ष द्यावं. माझं नाव सुनीता पिसाळ. मी ॲक्सेंचरमध्ये काम करते ॲज अ प्रोडक्ट मॅनेजर. मी गेले 16 वर्षापासून दीक्षित आहे आणि पुण्यामध्ये जे योग वेदांत सेवा समिती आणि महिला उत्थान मंडळाची सेवा कार्य चालतात त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि आत्ता आज हे उपोषण जे आपण ऑर्गनाईज केलेलं आहे कलेक्टर ऑफिससमोर, ते संत श्री आशारामजी बापूजी यांना मेडिकल ट्रीटमेंटसाठी बेल मिळावी याच्यासाठी आपण ऑर्गनाईज केलेलं आहे. त्यांचं वय 86 वर्ष आहे. गेले 11 वर्ष झालं ते जोधपूर जेलमध्ये आहेत. त्यांना एकही दिवसाची पेरोल नाही मिळाली, बेल नाही मिळाली. 35 ते 40 वेळा त्यांची बेल खारिज केली. तर हे योग्य नाही आहे. आर्टिकल 21 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आपल्या आयुर्वेदिक उपचारासाठी मेडिकल ट्रीटमेंटसाठी बेल मिळावी असा आपला कायदा आहे, तरी पण त्यांना बेल मिळत नाही आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. बापूजींची अँजिओग्राफी झाली, अँजिओप्लास्टी झाली 13 जानेवारी 2024 पासून ते 23 दिवस एम्स हॉस्पिटल जोधपूरला ॲडमिट होते. त्याच्यानंतर आत्ता परत 21 फेब्रुवारीला ते 6 दिवस ॲडमिट होते. तर त्यांना आता डॉक्टरनी बायपास सर्जरी सजेस्ट केली आहे. 86 वर्षाच्या वयात बायपास करणं ठीक नाही, म्हणून त्यांना आयुर्वेदिक उपचार मिळावा. माधोबाग खोपोली येथे त्यांना 2 महिन्याची कमीत कमी बेल मिळावी मेडिकल ट्रीटमेंटसाठी, अशी आमची मागणी आहे. बापूजी निर्दोष असं म्हणतात, त्याचं काय प्रूफ आहे किंवा काय? बापूजींवरती पोस्को केस लावण्यात आलेली आहे. तर तुम्हाला माहीत असेल की टाइम्स ऑफ इंडिया आणि कल्याण सत्यार्थी NGO असे बरेच इंटरनेटवरती सर्च केले तर व्हाईट पेपर पब्लिश झाले. पोस्कोच्या अंतर्गत आपल्या देशात 2 लाखापेक्षा जास्त ओपन केसेस आहेत. तो पोस्को अंतर्गत कधी महिला त्याचा डिसएडव्हान्टेज घेऊन फेक केसेस पण टाकतात. रिसेंटली मागच्याच वर्षात एक दिल्लीमध्ये उदाहरण झालं. त्याच्यामध्ये एक फेक केस अंतर्गत एका महिलेला 1 लाख चार्ज करण्यात आलं की तिनं चुकीची केस टाकली होती आपल्या मुलीसाठीच एका 49 इयर्सच्या प्रोफेसरवरती. सो अशा अनेक केसेस आहेत. कृपालुचार्य महाराज यांच्यावरती पण एक रेपचा आरोप केला होता, ते निर्दोष सुटले. जयेंद्र सरस्वती शंकराचार्य पीठाचे आचार्य 2004 9 महिने तुरुंगात होते. त्यांच्यावरती पण खोटा आरोप केला होता. ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊली आले त्यांनासुद्धा समाजानं प्रताडित केलं. लोकमान्य टिळकसुद्धा एका खोट्या आरोपाखाली 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगात होते. त्यावेळी गीता रहस्य जन्माला आला ग्रंथ, हे तुम्हाला माहीत असेलच. यशवंतराव चव्हाणसुद्धा खोट्या केसच्या अंतर्गत तुरुंगात होते. तर संत येतात, त्यांच्या सेवेचा सुगंध समाजात पसरत असतो. ते काही विधर्मी लोकांना बघवत नाही. आणि धर्मांतरण आणि गोरक्षा हे 2 धर्मांतरांना रोखलं आणि गोहत्या रोखली. हे 2 सेवाकार्य केल्यामुळं बापूजींच्यावरती असे मोठे आरोप करण्यात आले आणि त्याच्यामुळं ही फेक केस त्यांच्यावर ठेवण्यात आली. आणि दुसरा मोठा प्रूफ म्हणजे गेल्या 11 वर्षात
तुम्ही कुठल्याही राज्यात जावा आणि योग वेदांत सेवा समिती, महिला उत्थान मंडळ आणि युवा सेवा संघाचे कार्य बघा. तुलसी पूजन दिवस, मातृपितृ पूजन दिवस, कुठलंही कार्य थांबलेलं नाही आहे. दिवाळीचा भंडारा असेल, कोणतीही सेवा कार्य थांबली नाही. जर बापूजी खोट्यास तर ही सेवा कार्य चालूच नसती राहिली. आणि 11 वर्षाच्या आधीसुद्धा, त्याच्या आधी 40-45 वर्षसुद्धा योग वेदांत सेवा समितीची ही सगळी सेवा कार्य चालू होती. एका खोट्या संतांना कोणी एवढं फॉलो नाही करू शकत. आपल्या पूर्ण देशभरात 7 ते 8 करोड फॉलोअर्स आहेत टोटल. ऋषीप्रसादचे 20 लाखापेक्षा जास्त मेंबर आहेत. हेच सगळ्यात मोठं प्रूफ आहे की बापूजी निर्दोष आहेत. आमची मागणी अशीच आहे की आता बापूजींवर जवळजवळ 10 वर्ष होऊन गेले, अत्याचार चालू आहे, अन्याय चालू आहे. 1 दिवसाची पेरोल देखील त्यांना मिळालेली नाही आहे. त्यांचं स्वास्थ्य फार खराब झालेलं आहे. 3 हार्ट अटॅक्स येऊन गेलेले आहेत. कोविड झालेलं आहे. कोविड काळामध्ये पण त्यांना रिलीज मिळालेलं नाही आहे. तर आमचं फक्त एवढंच मागणं आहे की बापूजींना योग्य आयुर्वेद उपचारासाठी तरी रिलीफ मिळावा, म्हणजे जेणेकरून त्यांचं स्वास्थ्य चांगलं होईल. आणि केस तरी सगळी बोगसच आहे. त्याच्यामध्ये फार म्हणजे तथ्य जे आहेत ते लपून ठेवलेले आहेत आणि त्याची माग आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये करत आहोतच. हिंदू राष्ट्र होत आहे म्हणतात आणि असे आध्यात्मिक गुरूंना ठेवतात, त्याबद्दल काय सरकारला काय? हिंदू राष्ट्र आहे, मान्य करतो, पण काही कारणांमुळे बापूजींवरती हा अन्याय चालूच आहे. तो आता आमची त्याच्यावरती चर्चा वगैरे चालू आहे, त्याच्यावरती आम्ही निर्णय घेणार आहोत. तो किसी भी देश की पहचान ये उस देश की संस्कृति के ऊपर डिपेंड रहता है. तो हमारे देश की संस्कृति इतनी महान है और ऐसे संस्कृति टिकाने के लिए पूज्य संत श्री आश्रम बापू जो ब्रह्मज्ञानी संत है वो पिछले 60 वर्षों से कार्य कर रहे हैं. तो विदर्भ में जो है ये संस्कृति मिटाने के लिए बहुत प्रयास किए हैं. तो उसी प्रयास के तो उनके ऊपर जो षड्यंत्र हुआ है, षड्यंत्र के ऊपर उन्हें पिछले 11 सालों से जेल में रखा है. अभी उनकी हालत बहुत गंभीर है. उनको हार्ट में ब्लॉकेज है 3, एक 99 है, एक 90 है, एक 85 है. तो ऐसी स्थिति में उनको बेल मिलना बहुत ज़रूरी है. तो उनको बेल के लिए आज इतना हजारों लोग आज इकट्ठा हुए हैं. तो हम सबकी यही मांग है कि उनको जल्द से जल्द बेल. हरिओम. आज यहाँ परम पूज्य संत श्री आश्रम जी बापू के सभी साधक शिष्य और बहुत सारी संस्थाएं जैसे कि RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू भाभी समस्त जो सेनाएं हैं सब यहाँ पर एकत्रित हुई हैं बापूजी की रिहाई के लिए. बापूजी के ऊपर बहुत बड़ा अन्याय हुआ है जो कि 11 वर्षों से बापूजी को जेल में रखा हुआ है और सारे तथ्य झूठे हैं और बापूजी निर्दोष हैं. भले 11 साल पहले उनके ऊपर बहुत बड़ा अन्याय हुआ था, लेकिन आज अन्याय की पराकाष्ठा हो चुकी है कि बापूजी का स्वास्थ्य कई महीनों से बहुत नाजुक है. उसके बावजूद भी कोई भी न्यायालय, कोई भी तंत्र बापूजी को इलाज करने के लिए परमिशन देने के लिए तैयार नहीं है. ये कहाँ का न्याय है? आज हम समाज में चारों तरफ पूरे भारत में देख रहे हैं कि सनातन का डंका बज रहा है. हर कोई भगवा लहरा रहा है. हिंदुत्ववादी संगठन या हिंदू अपने आप को हिंदुत्व कहने में बहुत गर्व महसूस करता है, लेकिन ऐसे संतों को जेल में रखने के बाद हम हिंदू राष्ट्र की कैसे कल्पना कर सकते हैं? रामलला आज हमारे प्रतिष्ठित हो चुके हैं, लेकिन राम राज्य कैसे आएगा? राम राज्य इन संतों के द्वारा ही आएगा जिन्होंने इतनी समाज की सेवा की. एक समय वो भी था कि जिस समय भगवा को आतंकवाद के नाम से जाना जाता था. सनातनियों को कितनी सारी तकलीफ़ें और प्रॉब्लम दी जाती थी. वो भी एक समय था. कोई भी हिंदुत्व के लिए बोलने के लिए तैयार नहीं होता था. सब डरते थे. हिंदू स्वयं अपने आप को शर्म महसूस करता था अपने हिंदुत्व कहने पर. लेकिन उस समय भी एक ऐसे संत थे जिन्होंने नगर नगर डगर डगर जाके सनातन की ज्वाला जलाई. हर किसी को अपने हिंदुत्व के कहने पर गर्व महसूस कराया. इतनी सारी सेवाएं की. वैलेंटाइन डे जैसे पाश्चात्य कल्चर जो हमारे देश में पूरा फैल रहा था उसका विरोध करके मातृपितृ पूजन दिवस चलाया. न जाने कितने लाखों करोड़ों लोगों को अपने धर्म में वापसी करा के हिंदू धर्म में वापस कराया. ऐसे संत उस समय आवाज़ उठाने वाले थे जब कोई कुछ नहीं बोलता था. लेकिन आज उनके बलिदान को भुलाया गया. उनके बलिदान को भुलाकर उनको अपने मानव अधिकार के तहत भी इतना भी अधिकार नहीं किया कि वो अपने स्वास्थ्य के अनुसार अपना इलाज कर सकें. आतंकवादी को भी हम उसके अधिकार के अनुसार इलाज मुहैया कराते हैं. कोई भी बड़े बड़े क्रिमिनल, गुनहगार, यहाँ तक कि बड़े बड़े हजारों करोड़ों रुपए के घोटाले करने वालों को न्याय मिलता है. लेकिन ऐसे संत जिन्होंने पूरा जीवन अपना समाज की सेवा में बलिदान कर दिया, क्या उनको आज न्याय नहीं मिलेगा? ये हमारी सरकार से मांग है. और सरकार के साथ साथ जितने भी हिंदू राष्ट्र संगठनाएं हैं, हिंदू संत हैं जिन्होंने आज सनातन की ध्वजा अपने हाथ में लेकर सनातन को आगे बढ़ाया है,
उनसे हमारी प्रार्थना है कि आपके बैकग्राउंड में भी कोई थे पहले संत जिन्होंने सनातन को जगा के रखा। आज उस संत के बलिदान को हमें याद करने की ज़रूरत है। इसलिए सारे सरकार के तंत्र से और समाज से हमारी यही प्रार्थना है कि बापूजी को जल्दी से जल्दी स्वास्थ्य के लिए, इलाज के लिए परमिशन दी जाए और बापूजी को रिहा करके समाज के उत्थान के लिए उनको दिया जाए। हरिओम। बापूजीला 11.5 वर्ष तिथं जेलमध्ये असताना सुद्धा एवढी लोक त्यांचं साधक जे मंडळी कोणी त्यांना सोडलं नाही, उलट वाढलेलं आहे। हा एक मोठी आणि प्रत्येक साधकांचा तुम्ही जीवनाचा अनुभव जर घेतला, प्रत्येकांचा अनुभव एवढं आहे म्हणून तरी ते लोक मागे आहे, बापूंच्या मागे।